ओके. या जाधव सर, भीमनगर भावसिंगपुरामध्ये अवैध दारू विकणाऱ्याचं तुम्ही कॉमिक ऑब्जेक्शन केलं, तर एक जबरदस्त तुम्ही काम केलं. सर्व नागरिकांमध्ये एक आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. अजून सर्वत्र तुमचं कौतुक होतं आहे. तर याबाबत तुम्ही कशी माहिती द्याल? भीमनगर भावसिंगपुरा हद्दीमध्ये अवैध दारू संबंधी माहिती आम्हाला मिळालेली होती आणि त्या अनुषंगाने एक जनाक्रोश मोर्चा काढणार होते सेंट्रल एक्साईज आणि फूड अँड ड्रग्स खात्याच्या विरोधात अशी आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी अतिशय 4 दिवसापासून कठोर अशी कारवाई केलेली आहे आणि अवैध दारूचा मुळापासून आम्ही नायनाट केलेला आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की जर आपल्याला काही अडीअडचणी आल्या तर सर्व भीमनगर भावसिंगपुरा पेठेनगरमध्ये आम्ही आमचे हेल्पलाईन नंबर दिलेले आहे. ज्याही ठिकाणी अशा काही अडचणी येतील त्या ठिकाणी आम्ही 100% कारवाई करू आणि त्या ठिकाणी आम्ही आजपासून माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक 2 मोबाईल तिथं थांबवलेली आहे, जी की त्या एरियामध्ये असणाऱ्या ठिकाणी वारंवार भेटी देईल आणि असे गार्डन, पाण्याच्या टाक्या वगैरे ज्या ठिकाणी मुलं दारू पीत बसतात अशा ठिकाणी त्यांना 100% बसू देणार नाही व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्या भागामध्ये आधी माझे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, ते तुम्हाला या संदर्भामध्ये सहकार्य करत नाहीत का? 100% आम्हाला जे पण माहिती येणार आम्हाला नगरसेवक आजी माझी असा काही संबंध नाही. आमच्याकडे जोही सामान्य नागरिक आहे आणि जी मदत मागेल आम्ही 100% त्याची मदत करू. दारूबंदीचे अधिकारी तुम्हाला सहकार्य करत होते? दारूबंदी हे खातं वेगळं आहे, दारूबंदीच्या कारवाया वेगळ्या आहेत. त्या दारूबंदीचा आणि पोलीस खात्याचा संबंध नाही. त्या त्यांच्या कारवाई करत असतात. पोलीस खाते पोलिसांच्या कारवाई करत असतात आणि आम्ही 100% संपूर्ण कारवाई करत आहोत. नाही, स्टेट एक्साईज या संदर्भामध्ये कारवाई करत नाही म्हणूनच त्या भागामध्ये दारूचं प्रमाण वाढलेलं आहे ना. त्यांच्या प्रश्न आपण त्यांना विचारलं तर योग्य राहील. ते अतिशय उत्कृष्ट असं उत्तर देऊ शकते. भीमनगर भावसिंगपुरा रहिवाशांना काय आपण आव्हान करणार? मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब अतिशय कठोर असे कायदेशीर कारवाई करण्यात अतिशय योग्य असं त्यांच्याकडे हातखंडा आहे आणि ते योग्य असे कारवाई करतात. त्यांचं म्हणणं आहे की एखादा अवैध धंदा जर चालू असेल तर त्याच्या जडपर्यंत पोचून तो नायनाट करा, जेणेकरून असे धंदे वापसवरती येणार नाहीत. त्यामुळे दारू मिळाली तर दारूच्या दुकानावर कारवाई करण्यात आलेली आहे. जिथून त्यांनी दारू विकत घेतली त्यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि अतिशय चांगले असे काम माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस स्टेशन अधिकारी करत आहेत. शहराच्या अनेक ठिकाणी नशेखोरांची धिंड काढलेली आहे. आपल्या भागामध्ये अशी जी दारू पिणारे आहेत किंवा यावर असा वचक बसावा अशी काही कारवाई आपण अशा पद्धतीची केली आहे? 100% कायद्याला धरून हे धिंड निघलेली आहे. 3 दिवसापूर्वी NDPSच्या गुन्ह्यामध्ये चांदमारी येथील 2 आरोपी पकडण्यात आले होते. धिंड म्हणण्यापेक्षा आपण त्यांना स्थळ पाहणी करून घेतलेली आहे. ते कुठे कुठे विकतात, कसे विकतात याबाबत आम्ही त्यांना घेऊन जाऊन संबंधित ठिकाणी व्यवस्थित कारवाई केलेली आहे. पोलिसी भाषेत सर्व आरोपींना समजावून सांगितलेले आहे. 15 तारखेला जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा रद्द झाला आहे? 100% पोलिसांच्या कारवाईला बघून सर्व नागरिकांनी हा मोर्चा रद्द केलेला आहे आणि यापुढे तर पण त्यांना आमचे नंबर देण्यात आलेले आहे, हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहे. मोर्चा निघायचा यापुढे तरी कधीच असा वेळ येणार नाही. आत्ताच आपण सांगितलं की तिथल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची काहीतरी बैठक आपण घेतली आहे, त्याच्या संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांची वगैरे काही नाही. जनसामान्य नागरिकांचे आम्ही सर्व एरियामधल्या भावसिंगपुरा भीमनगरमधल्या महिला आणि पुरुषांची आम्ही बैठक घेतलेली आहे. त्याच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहे. त्यांनी अतिशय योग्य असं आमचं आम्ही जे कार्य केलेलं आहे त्याचं समाधान व्यक्त केलेलं आहे आणि ते अतिशय नागरिक खुश आहेत.